ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. ज्ञानाचे महत्व. ओव्या आहेत 178 ते 186 आणि गीतेचा श्लोक आहे 38. मागच्या श्लोकात भगवंतांनी ज्ञान क्रियमान व संचित कसे नष्ट करते ते सांगितले होते. आता ते ज्ञानाचा आणखी एक महत्वाचा गुण सांगणार आहेत. श्लोक 38. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विन्दति. या ज्ञानासारखी पवित्र करणारी वस्तू या जगात कोणतीही नाही. योगाचरणाने स्वतः योग्यता प्राप्त झालेल्या मुमुक्षुला हे ज्ञान कालांतराने प्राप्त होते. म्हणून असो हे न घडे ते विचारिताची असंगडे, पुढती ज्ञानाचेनी पाडे पवित्र न दिसे. असो म्हणून असे घडणे अशक्य आहे. नुसत्या विचारानेच हे अशक्य आहे असे दिसते. एकंदरीत पाहता ज्ञानासारखे पवित्र काही नाही. एथ ज्ञान हे उत्तम होय आणि काही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य का नोहे दुसरे ग. इहलोकी ज्ञान हे उत्तम आहे. इहलोकी ज्ञान हे उत्तम आहे. ज्याप्रमाणे दुसरे चैतन्य नाही त्याप्रमाणे ज्ञाना इतके उत्तम दुसरे कोठे आहे. या महातेजाचे नी कसे, जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसीला गिवसे आकाश हे. या सूर्याच्या कसोटीला लावून पाहिले असता त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे आढळेल, किंवा आकाशाला कवळू जाता जर कवळता येईल. ना तरी पृथ्वीचे नी पाडे, काटाळे जरी जवडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडू कुमार. अथवा योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जर काही आढळेल तरच अर्जुना या ज्ञानाला उपमा सापडेल. म्हणून बहुता परी पाहता पुढत पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आधी. म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला तरीही व पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले असता असे दिसते की ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाच्या ठिकाणीच आहे. जैसी अमृताची चवी निवडीजे, तरी अमृताची सारीखे म्हणीजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची. अमृताची चव कशासारखी आहे हे निवडू जाता ती अमृतासारखीच आहे असे ज्याप्रमाणे म्हणावे लागते, त्याप्रमाणेच ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे भाग आहे. आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फेडणे, तव सासाची जी हे पार्थू म्हणे ते बोलत असा. आता म्हणजे यापेक्षा ज्ञानाच्या महतीविषयी जास्त बोलणे म्हणजे केवळ वेळ फुकट घालवणे होय. यावर अर्जुन म्हणाला, महाराज आपण जे बोलत आहात ते खरेच आहे. परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणीतले. पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणार, तोच ते त्याचे मनोगत देवाने जाणले. मग म्हणत असे किरीटी, आता चित्त देई ये गोठी, सांगेन ज्ञानाची ये भेटी उपाय तुझ. मग तो म्हणाला, अर्जुना ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगतो. आता या गोष्टीकडे नीट चित्त दे. भगवंत म्हणतात की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. हा या श्लोकातील पहिला चरण अनेक शिक्षण संस्थांचे बोधवाक्य म्हणून प्रसिद्ध आहे. भगवंत म्हणत आहेत की या जगात ज्ञानासारखे आणखी काहीही पवित्र नाही. योग बुद्धीने जो पूर्ण सिद्ध बनला आहे त्याच्या अंतःकरणात हे ज्ञान योग्य वेळी उदित होतं. ज्ञान प्राप्त करून घेण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे ते ज्ञान गुरूंकडून प्राप्त करून घ्यायचे, किंवा दुसरा मार्ग म्हणजे स्वयं अध्ययन करायचे. त्यातील गुरूंकडून ज्ञानप्राप्तीचा मार्ग भगवंतांनी 34व्या श्लोकात सांगितला. प्रणिपात, परिप्रश्न व सेवा या 3 गोष्टींनी गुरूंकडून ज्ञान प्राप्त करून घेता येतं. या श्लोकामध्ये स्वयं अध्ययनाचा मार्ग सुचवित आहेत. गुरूंकडून ज्ञानप्राप्तीचा मार्ग परावलंबी आहे. आधी तत्वदर्शी व ज्ञानी गुरु भेटला पाहिजे आणि मग शिष्याच्या सेवेनं तो संतुष्ट होऊन त्यांनी ज्ञानोपदेश केला पाहिजे. दुसरा मार्ग आहे तो स्वयं अध्ययनाचा. या ज्ञानप्राप्तीसाठी गुरूंवर अवलंबून राहण्याचे कारण नाही. मनुष्य स्वतः सुद्धा ज्ञानप्राप्ती करून घेऊ शकतो. ती कशी करून घेऊ शकतो
ते श्लोकाच्या उत्तरार्धात सांगितलेले आहे. योग बुद्धीने त्याने सिद्ध बनले पाहिजे, म्हणजे काही कालावधीनंतर त्याच्या अंतःकरणात ज्ञान परिस्फुटित होतं. आता योगबुद्धी म्हणजे कर्मयोगाचे आचरण. निष्काम बुद्धीने कर्मयोगाचे आचरण करत राहावे. निष्काम कर्म करण्याची मनुष्याची सवय बनून गेली पाहिजे. असा मनुष्य नित्य सत्वस्थ असतो, म्हणजे नित्य सात्विक वृत्तीने वागत असतो. अशा वर्तनामुळे ज्ञान आपोआपच त्याच्या अंतःकरणात उदित होतं. सात्विक वृत्तीचे ते नैसर्गिक फळ आहे. सत्वात संजायते ज्ञानम असं पुढे गीतेतच म्हटलेलं आहे. या श्लोकावर टीका करताना अनेक अनन्वय अलंकार साधून ज्ञानदेवानी अर्थ स्पष्ट केलेला आहे. मात्र श्लोकाच्या उत्तरार्धावर काही भाष्य केलेले नाही. राम रावणाचे युद्ध कसे झाले तर ते वर्णन करून सांगण्यासारखी उपमाच नाही. राम रावण योर युद्धम राम रावण योरिव. राम व रावणाचं युद्ध हे राम व रावण यांच्या युद्धाप्रमाणेच झालं असंच म्हणावं लागतं. अशाच थाटात ज्ञानदेवाने ज्ञानाला एकंदर 5 उपमा दिलेली आहेत. ज्ञानासारखे दुसरे काहीही पवित्र नाही. एकंदर 5 उपमेय पुढे ठेवून ज्ञानदेवाने ज्ञानाची तुलना केलेली आहे. पहिलं उपमेय आहे, चिन्मय वस्तू म्हणजे परब्रह्म एकच आहे, कारण ते अनंत आहे. दुसरे चैतन्य आहे असे मानले तर ते परब्रह्म शांत होईल. ते चैतन्य जसे एकुलते एक आहे, तसेच ज्ञान ही एकच गोष्ट अशी आहे की जी उत्तम आहे. दुसरं आहे, सूर्यासारखा या जगात एकुलता एक सूर्यच आहे. कदाचित प्रतिबिंबित दुसरा सूर्य त्याच्या तोडीचा आहे असे वाटेल, पण मध्यान्हीचे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी आपण त्या प्रतिबिंबाकडे सहज पाहू शकतो. पण तसेच सूर्याकडे पाहता येईल का? म्हणजे सूर्याच्या तेजाची सर त्याच्या प्रतिबिंबाला येणार नाही. तसेच पवित्र करणाऱ्या ज्ञानाची सर दुसऱ्या कशालाही येणार नाही. तिसरं आहे, आकाशाला कवळता येईल का? आकाशाला कवळण्यासाठी आकाशाहून मोठं व्हायला पाहिजे. तसंच ज्ञानापेक्षा मोठी अशी कोणती गोष्टच नाही. चौथा आहे, पृथ्वीपेक्षा जास्त कोणती वजनदार वस्तू दाखवता येणार नाही. त्याप्रमाणे ज्ञानापेक्षा जास्त परिमाण असणारी गोष्ट दुसरी नाही. आणि 5वा आहे, अमृताची चव. अमृताची चव ही अमृतासारखीच आहे. त्याप्रमाणे ज्ञान हे ज्ञानासारखेच आहे. त्याला उपमा देता येईल अशी दुसरी गोष्टच नाही. या अनन्वय अलंकारातून ज्ञानदेवानी क्रमाने ज्ञानाचं चिन्मयत्व, तेजस्विता, मोठेपणा, भारवत्व आणि अमरत्व हे प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य ज्ञानाकडे आहे. अशा 5 गुणांचा निर्देश ज्ञानदेवानी केलेला आहे. श्लोकातील उत्तरार्धाच्या चरणावर मात्र त्यांचं भाष्य नाही. नंतर त्यांनी अर्जुन व श्रीकृष्ण याचे भावबंध प्रकट केलेले आहेत. ज्ञानदेवांचा अर्जुन भगवंतांना म्हणाला की देवा, आपण बोलता ते खरेच आहे. त्याच्या मनात विचार आला की हे ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे. तो विचारणार इतक्यात भगवंतांनी त्याचं मनोगत जाणलं व अर्जुनाला म्हणाले की अर्जुना, मी तुला ज्ञानप्राप्तीचा उपाय सांगतो, ऐक. गीतेत नसताना सुद्धा अशा मध्ये मध्ये योजलेल्या संवादांमधून ज्ञानदेवानी मूळ गीतेची संवादात्मकता कायम ठेवली आहे. तसेच ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय तुला सांगतो असे म्हणून पुढच्या श्लोकात कोणता विषय येणार आहे त्याचा निर्देश केलेला आहे. तसेच भगवंतांचे अर्जुनावरील प्रेमही रंगवलेले आहे. श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनातील भाव ओळखून त्याने न विचारताच त्याच्या शंकांचे निरसन करत आहेत. पुढे भगवंत अर्जुनाला ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक असणारे गुण सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.